प्रणाम आत्मवंदन युनिक रेकेपत विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, 5 जून जागतिक पर्यावरण निमित्त विशेष पहा की पर्यावरण वाचवा भविष्य घडवा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजेच 5 जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला निसर्गाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी याची जाणीव करून देतो. आज आपण पृथ्वीवर राहतो तीच आपली माता आहे. हवा, पाणी, वृक्ष, नद्या, पर्वत आणि जैवविविधता हे सर्व आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. परंतु वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि नैसर्गिक साधनांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. पहा, जर का पृथ्वी माता बोलू लागली तर ती आज आपल्याला काय म्हणेल? ती तुम्हाला म्हणेल, मी तुम्हाला शुद्ध हवा दिली, निर्मळ पाणी दिले, अन्न दिले, जीवन दिले, पण तुम्ही मला काय दिले? 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केवळ हा एक दिवस साजरा करण्याचा विषय नाही, तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पर्यावरण म्हणजे काय? तर पहा, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे संपूर्ण जीवनचक्र, ज्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि मानव या सर्वांचा समावेश आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देवता स्वरूप मानले आहे. म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला, पृथ्वी मातेला पण मातेचा दर्जाने स्थान दिलेले आहे. पहा, माता भूमी पुत्रः पृथ्वीया. ही पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. जेव्हा आपण वृक्ष लावतो, जलसंधारण करतो किंवा पर्यावरणाचे रक्षण करतो, तेव्हा ती केवळ सामाजिक सेवा नसून ती एक पवित्र आध्यात्मिक साधना आहे. सुजलाम सुफलाम म्हणजे काय? तर सुजलाम म्हणजे जलसंपन्न, भरपूर, स्वच्छ पाण्याने समृद्ध, आणि सुफलाम म्हणजेच भरघोस फळे, धान्य आणि समृद्ध शेतीने नटलेली भूमी. आपल्या राष्ट्रगीतासमान गौरवशाली गीत वंदे मातरम मध्ये सुजलाम सुफलाम असे भारतभूमीचे वर्णन केलेले आहे. पहा, जेव्हा आपण नद्या स्वच्छ राहतील, जेव्हा जंगलांचे संरक्षण होईल, तेव्हा पावसाचे पाणी साठवले जाईल, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. आपली पृथ्वी माता प्रत्येक संकटांना सामना करत आहे. आज आपली पृथ्वी माता प्रत्येक संकटाचा सामना करत आहे. जागतिक तापमान वाढ, जंगलतोड, जलप्रदूषण, प्लॅस्टिक प्रदूषण, जैवविविधता नाश, वाढते वायू प्रदूषण याचा परिणाम अनियमितपणे पाऊस पडणे, उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ, नवनवीन रोग. जर आपण जागृत झालो नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना स्वच्छ शुद्ध हवा, पाणी आणि हिरवेगार निसर्ग अनुभवता येणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवती. म्हणजे झाडे, वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी हे सर्व आपले नातेवाईक आहेत. पर्यावरणावर प्रेम करणे म्हणजे ईश्वराशी प्रेम करणे. पर्यावरण सुरक्षा ही आध्यात्मिक साधना. आपण रोज मंदिरात देवाला फुले अर्पण करतो, पण निसर्ग हीच परमेश्वराची निर्मिती आहे. एका झाडाची लागवड करणे म्हणजे एक यज्ञ करण्यासारखे आहे. एका पक्षाला अन्न पाणी देणे म्हणजेच ईश्वराची सेवा आहे. आपले कर्तव्य दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावा, झाड लावा. फक्त फोटो काढण्यापुरता नाही, तो लावल्यानंतर त्या झाडाची देखभाल करा, पाणी वाचवा,
नळ उघडा ठेवू नका, पावसाचे पाणी साठवा, प्लॅस्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशव्यांचा वापर करा, कचऱ्याचे सुका आणि ओला कचऱ्याचे वर्गीकरण करा. लक्षात ठेवा, निसर्ग आपल्याला सर्व काही देतो, पण त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया की मी या पर्यावरणाचे रक्षण करेल, पाण्याची बचत करेल, वृक्षारोपण करेल, प्लॅस्टिकचा वापर करणार नाही. मी स्वच्छ हिरवी सृष्टी निर्माण करण्यासाठी माझे योगदान देईन. पर्यावरण वाचवा म्हणजे भविष्य वाचवा. पृथ्वी माता आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळाली नाही, तर ती आपल्या पुढील पिढ्यांकडून घेतलेली उधारी आहे. पर्यावरण सुरक्षा हीच मानवतेची खरी सेवा आहे. पर्यावरण सुरक्षा करणे म्हणजे आपल्यात आमूलाग्र बदल होतो. ज्यावेळेस मनुष्याला अनेक संकट येतात त्यावेळेस पहा, आम्ही रेकीमध्ये सुद्धा सांगतो की तुम्ही ज्या वृक्षाच्या सावलीत बसता, ध्यान साधना करता, कधीतरी त्या वृक्षाला मिठी मारा. पहा, तुमच्यातील ऊर्जा संतुलित होतात. जर तुम्ही निराश असेल तर नक्कीच वृक्ष हे चालते फिरते नाही, पण त्यांना भावना आहेत. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी प्राप्त होतात. आपण कपडे घालतो, विविध प्रकारच्या वस्तू वापरतो, हे त्यांच्यापासूनच प्राप्त होतं. रोजचं जीवन जगतो, श्वास घेतो, प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापासून मिळते. मग त्यांच्यापासून मिळते ही भारतभूमी, मातृभूमी, आपली धरती माता ही आपली माताच आहे. मग तिच्यासाठी वेळ काढणे, योगदान देणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य. पहा, तुम्ही आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तुम्ही भोजन केल्यामुळे काय होतं, आरोग्य सुधारते, प्रसन्नता लाभते. घरी आपल्या प्रत्येकाने आपापल्या घरी तुळशीचे रोप लावा आणि एकीकडे पूर्ण बाग आणि दुसरीकडे तुळशीचे एक रोप. बघा पर्यावरणात किती फरक पडतो तो. फक्त तुम्ही निलगिरीचे झाड आरोग्याचा सत्यानाश करते. निलगिरी व बाभळीची झाडे हटवा आणि तुळशी, पिंपळ, आवळा आणि कडुलिंब ही झाडे आवर्जून लावा. कारण ह्या झाडांमुळेच आपल्याला शुद्ध हवा मिळते. एवढंच नव्हे तर त्याद्वारे त्या झाडांमध्ये आपल्यातील प्रत्येक दैवत्वाचा वास आहे. पिंपळाची पूजा केली जाते, केळाच्या वृक्षाची केली जाते, आवळ्याची, शमीची. हे वृक्षपूजन देखील यासाठीच आहे की त्या वृक्षांविषयी आपला समर्पित भाव असावा. पहा, सर्वांसाठी एकच आहे की आपण आपल्यात बदल घडवण्यासाठी या पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाशी एकरूप होऊया. तुझ में राम, मुझ में राम, सब में राम बसाया है. कर लो सभी से स्नेह, जगत में कोई नहीं पराया है. एक ही माँ है, बच्चे हम सब, एक ही पिता हमारा है. फिर भी ना जाने किस मूर्ख ने शोषण तुम्हें सिखाया है. पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण संकल्प केल्याप्रमाणे प्रत्येकाने एक वृक्ष लावू आणि त्याची जोपासना करूया. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि दिव्य ऊर्जा उपाय यासाठी आपण पुन्हा भेटूया. जय सद्गुरू.